नमस्कार मंडळी, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. हा व्लॉग आहे नथीचा. मला एक नवीन डिझाईन ट्राय करायची होती तारेमध्ये आणि ती स्पेशल कोणासाठी तरी ट्राय करायची होती, म्हणून मी नथ बनवायला घेतली. साधारणतः अर्धा तासामध्ये नथ बनवून तयार होती. ही नथ कशी झाली ते मला नक्की सांगा. मी पुढे याचा व्हिडिओ टाकलेला आहे. आता ही नथ स्पेशल कोणाला तरी द्यायची होती, त्यामुळे आम्हाला कोल्हापूरला जायचं होतं. आम्ही निघालो कोल्हापूरला. 15 ते 20 मिनटं वाट बघितली आणि शेवटी ती आली. KMT आली. भर उन्हात हाच एक चांगला ऑप्शन आहे कुठे जायचं असेल तर. आम्ही आलो कोल्हापूरमध्ये. आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आलो होतो. शनिवारची देखील इतकी गर्दी होती इथं, पाय ऑटोमॅटिकली मुखदर्शनाकडे वळाले. आणि ती नथ आम्ही देणार होतो स्पेशल कोणाला तरी, ते म्हणजे इथे महालक्ष्मी मंदिरात असलेलं तुळजाभवानीचं देऊळ आहे, त्या देवीसाठी मी ही नथ बनवली होती. तिथे या काकू होत्या, त्यांना मी सांगितलं असं की मी नथ बनवली आहे देवीसाठी. तर त्या म्हणल्या ठीक आहे दे. आणि मी त्यांना पुढे एक रिक्वेस्ट देखील केली की प्लीज तुम्ही ती नथ माझ्यासमोर ती घालाल का आत्ता इथे देवीला. तर त्या ठीक आहे म्हणाल्या, दे म्हणाल्या. ती मी नथ त्यांना दिली आणि त्यांनी ती नथ देखील घातली देवीला. आणि तिथे एक आजी देखील होत्या, त्यांची देखील रिॲक्शन तुम्ही पुढे बघू शकता. ती नथ ज्यावेळेला त्यांनी जुनी नथ काढली आणि मी बनवलेली नथ घातली त्यावेळीची ती रिॲक्शन घातल्यानंतरची तुम्ही ऐकू शकता. तिथल्या त्या आजींना देखील आवडली ती नथ. त्यानंतर मला हळदी कुंकू, नारळ आणि पेढे दिले त्या काकूंनी. आणि आम्ही गेलो मुखदर्शनासाठी. मुखदर्शन घेतलं आणि कोल्हापुरात आलो आहे आणि इकडं आलो नाही असं कधी होतच नाही. महालक्ष्मी मंदिराला आल्यानंतर महाद्वार रोडलाही येतोच. ते फिरलो. आता घरी रिटर्न निघालो आम्ही. बसचा वेट करताना हे काहीतरी असं मध्ये टाईमपास. आणि मी काय सांगत होती ऐका. माझं तिकीट मी काढलं होतं आणि मलाच बसायला जागा नव्हती. पुढे मी देवीचा व्हिडिओ आणि नथीचा देखील व्हिडिओ टाकलेला आहे, तो देखील बघा. कसं वाटलं ते मला नक्की सांगा. Please share this vlog and subscribe to my channel. Thank you.